मिरजेतील सुभाषनगर अमननगर येथे युवा नेते सुशांतदादा खाडे युवा मंच कार्यालयाचे उद्घाटन माननीय सुशांतदादा खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी खाडे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच खाडे यांनी सांगितले, या अमननगर सुभाषनगर भागात भारतीय जनता पक्षाचे कार्यालय नसून येथील नागरिकांना खूप हेळसांड करावी लागत होती, तरी आता आमच्या या भागातील नागरिकांना कसलीही अडचण निर्माण झाली तर थेट आमच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी सांगितले आहे। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, भाजप तालुका अध्यक्ष मयूर नायकवडे, मुसा गोडद, भाजप तालुका अध्यक्ष दक्षिणचे अभिजित गौराजे, संस्थापक अध्यक्ष नईम बावा, अध्यक्ष जुबेर कलगंडे, संदीप चव्हाण, उपाध्यक्ष नदीम बावा, उपाध्यक्ष किरण शिंदे, सुहास पाटील व विनायक माळी तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। N24 न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। युवा मंच माझ्या नावाने उघडत आहे। मला वाटतं पहिलं युवा मंच ऑफिस आहे तालुक्यात। ठीक आहे, मी सगळ्यांना शुभेच्छा दिली की एवढं सुंदर आणि एवढं मला वाटलं नव्हतं एवढं चांगल्या पद्धतीनं हे ऑफिस सुरू आहे। विनायक फक्त मला म्हटलेलं, मी तिथं असतो ऑफिसमध्ये, म्हटलं की दादा फक्त उद्घाटन करायचं आहे काय विनायक, चल म्हटलं काय असेल छोटं मोठं आपलं ऑफिस उघडलं असेल पोरांनी, काही सेवक आपलं कार्यालयासारखं। पण मी बघितलं ऑफिस खूप सुंदर आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। फक्त ऑफिस उघडून इथं नुसतं बसायचं नाही आहे। फक्त युवकांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की आपण पोचण्यापेक्षा आपण पोचलं पाहिजे घरोघरी, कोणाचे काय समस्या आहेत। आता सुभाषनगर कसं ही हे वाढीव वस्ती आहे, म्हणजे मिरजचा हा दुसरा भाग आहे आणि मालगावमध्ये ते कनेक्टेड आहे, ग्रामीण येतं ना, मालगाव टाकळी, मालगाव सुभाषनगर असं दोन प्रकार आहेत। कामं भरपूर होतील, फंड भरपूर येईल, पण मला एवढं भारी वाटलं की एकजूट राहून एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही कामं करताय, एवढी युवा एकत्र आलाय। कुठलंही तुम्हाला काही अडचण असली, कधी काय आलं, आध्या रात्री कधी मला फोन करा, माझा फोन 24 तास चालू असतो। जरी नाही उचलला तरी मी फोन करेन तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका। पण तुम्ही बिंदास राहा, कुठलीही अडचण, फक्त एवढंच की आपण कधी चुकलं नाही पाहिजे। आपण आपल्या शासकीय आणि ह्याच्यात लोकांना आपल्याकडनं सेवा व्हायला पाहिजे, हे दृष्टिकोनातनं हे ऑफिस उघडलं आहे। ऑफिसचं उद्घाटन झालं, जाहीर झालं, अशी मी घोषणा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।